पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये क्लायमेट परिषद पार पडणार. राजभवनातील कार्यक्रमालाही मोदी उपस्थित राहणार. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या स्वागतासाठी मुंबई सजली. वरळी सीलिंगवर पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्या हस्तांदोलनाचा डिजिटल फोटो झळकला. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील वाहतुकीमध्ये मोठा बदल. गेटवे ऑफ इंडिया इथे इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन कार्यक्रमाचं आयोजन. छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, पी रामचंदानी मार्ग, व्ही के बोमन बेहराम मार्ग, ॲडम स्ट्रीट मार्गावर वाहतुकीमध्ये बदल. देवगिरीवरील बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेलांकडून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव. सर्व आमदारांचं सुनेत्रा पवारांच्या नावाला समर्थन. 26 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची औपचारिकता. 26 तारखेला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड होणार. बैठकीमध्ये विलीनीकरणावर चर्चा नाही, कुठलाही अजेंडा नाही. देवगिरीवरच्या बैठकीनंतर सुनील तटकरेंची माहिती, तर ब्लॅक बॉक्सचा अहवाल समोर यायला हवा, तटकरेंचं वक्तव्य. आमदार हिरामण खोसकर देवगिरी बंगल्यावरील बैठकीला रात्री उशिरा पोहोचले. बैठक संपल्यानंतर खोसकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेटही घेतली. अजितदादांचं निधन देशाला चटका लावणारं. अजितदादांच्या विमान अपघाताची सर्व स्तरातून चौकशी व्हावी. अपघाताचं सत्य जनतेसमोर आलं पाहिजे. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांची मुंबईमध्ये उद्या पत्रकार परिषद. काही शंका उपस्थित करणारे व्हिडिओ दाखवणार असल्याची माहिती. अल्पसंख्याक विकास विभागाचं परस्पर प्रमाणपत्र वाटप प्रकरणाची सुनेत्रा पवारांकडून दखल. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अधिकाऱ्यांना निर्देश. अल्पसंख्याक विकास विभागानं परस्पर प्रमाणपत्र वाटपाचं प्रकरण. प्रमाणपत्रामागे 25 लाख रुपयांचा मलिदा घेतल्याचं कळतंय. सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, रोहित पवारांची मागणी. दादांच्या निधनाच्या दिवशीच 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र दिल्याच्या निर्णयाला स्थगिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर कारवाई. घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना. अजित पवारांच्या अपघाताचा खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास होण्याची शक्यता. दिल्ली दौऱ्यामध्ये रोहित पवारांकडून 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट. एका गुप्तहेर संस्थेला अपघाताबाबत तपासाचं काम दिलं जाणार. सरकारी तपासावर संशय. अजित पवारांच्या विमान अपघातामधील ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेमध्ये सापडला. सूत्रांची माहिती, डेटा रिकव्हरीसाठी ब्लॅक बॉक्स परदेशामध्ये पाठवण्याची शक्यता. चौकशीबाबत सरकार 1-2 दिवसामध्ये महत्त्वाचा निर्णय घेणार. सूत्रांची माहिती. ब्लॅक बॉक्स खराब झाल्याची माहिती समोर आली आहे. रोहित पवारांचं ट्विट. 5 दिवसांपूर्वीच उपस्थित केलेली शंका खरी होतीये. अजितदादांचा अपघात की घात, उत्तर मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. रोहित पवारांची भूमिका. मंत्री नरहरी झिरवाळ यांची आज पत्रकार परिषद. सकाळी 10 वाजता झिरवाळ माध्यमांच्या समोर भूमिका मांडणार. मंत्रालय लाच प्रकरणी झिरवाळांच्या दालनामधील क्लार्क सध्या पोलीस कोठडीमध्ये. मालेगाव पालिकेमध्ये टिपू सुलतानचा फोटो लावल्यानं वाद. राष्ट्रपुरुषांचे फोटो लावण्याबाबत पालिकेकडून शासन आदेशासह पत्र. नगर सचिवांचं उपमहापौर, महापौर, गटनेत्यांसह अनेकांना पत्र. माफी मागणार नाही. टिपू सुलतान संदर्भातील वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ ठाम. टिपू सुलतानचे वंशज भाजपमध्ये आले तर त्यांना देखील पद देतील, सपकाळांची टीका. रस्ते बागांना टिपू सुलतानचं नाव देण्यासाठी रितू तावडे, अमित साटमांचं अनुमोदन. भाजपनं आबेल मुझे मार करू नये, संजय राऊतांचा निशाणा. तर भाजपनं कधी असे प्रस्ताव आणले नाहीत. मंगलप्रभात लोढांचं प्रत्युत्तर. अमित साटम, रितू तावडेंकडून टिपू सुलतानच्या नावाचा प्रस्ताव. काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णींची टीका. मुंबई पालिकेमध्ये साटम तावडेंनी प्रस्ताव दिला होता. काँग्रेसकडून नावाचा प्रस्ताव दाखवत भाजपवर टीका. मालेगाव महापालिकेमध्ये टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार. उपमहापौर शानी हिंद यांच्या वक्तव्यानं पुन्हा वादाची चिन्ह. उपमहापौरांकडून भाषणादरम्यान टिपू सुलतानची स्तुती. गणेश नाईकांनी स्वगृही आलं पाहिजे. नाईकांना शिंदेंविरोधातली लढाई सत्तेमध्ये राहून लढता येणार नाही. मूळ प्रभावामध्ये येऊन गणेश नाईकांनी लढाई लढावी. राऊतांची नाईकांना शिवसेनेत येण्याची ऑफर. गणेश नाईक सत्तेशिवाय राहू शकतात का? मंदा म्हात्रेंचा संजय राऊतांचा सवाल. तर 2 वेळा गणेश नाईकांना धक्का दिलाय, मंदा म्हात्रेंचा निशाणा. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरामध्ये चक्क गोमूत्र शिंपडलं. सिल्लोड तालुक्याच्या रहिमाबाद इथला प्रकार. सत्तारांच्या दर्शनानंतर मंदिर शुद्धीकरण केल्याचा व्हिडिओतून दावा. मुस्लिम माणूस जर मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेत असेल तर त्याचं स्वागत करावं. अब्दुल सत्तारांनी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर गोमूत्र शिंपडल्याच्या दाव्यावर अंबादास सानवेंची प्रतिक्रिया. टीएमसी समिती सदस्यांच्या निवडीवरून ठाकरेंच्या सेनेमध्ये नाराजीचा सूर. स्थायी समितीमध्ये स्थान न मिळाल्यानं सदस्यांमध्ये नाराजी. सूत्रांची माहिती, तर किशोरी पेडणेकरांना स्थायी समितीमध्ये स्थान नाही. इतर समित्यांमधूनही वगळलं. मुंबई महापालिकेमध्ये विरोधी पक्षातील नगरसेवकांचा गोंधळ. महापौर रितू तावडेंकडून शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय गोलेच्या नियुक्तीनंतर घोषणाबाजी. ठाकरेंच्या शिवसेनेकडून 50 कोटी एकदम मुख्यच्या घोषणा.
मुंबई पालिकेच्या नियमानुसार किशोरी पेडणेकर विरोधी पक्षनेतेपदी विरोधी पक्षनेत्या म्हणून किशोरी पेडणेकरांची घोषणा किशोरी पेडणेकरांचं नियुक्तीपत्र पालिकेकडून देण्यात आलं. मुंबई महापालिकेचे भाजपचे गटनेते आणि सभागृह नेते गणेश खनकरांकडून किशोरी पेडणेकरांची भेट. गणेश खनकरांनी विरोधी पक्षनेत्या झाल्याबद्दल पेडणेकरांना शुभेच्छा दिल्या. महापौर रितू तावडे मानधन महापौर निधीला देणार. महापौर म्हणून मिळणारं मानधन महापौर निधीला देण्याची रितू तावडेंची घोषणा. भिवंडी महापालिकेमध्ये महायुतीमध्ये फूट. भाजप शिवसेना महापौर पदाची निवडणूक वेगवेगळी लढवणार. पक्षनेते प्रकाश पाटील यांची घोषणा. मंत्रालयामधील झिरवाळांच्या कार्यालयामधील लाचखोरी प्रकरण. आरोपी राजेंद्र ढेरिंग यांच्या नाशिक रोडमधल्या घराची झडती. महत्वाचे कागदपत्र एसीबीकडून जप्त. संभाजीनगरमध्ये भाजपचा महापौर झाल्यापासून मराठी लोकांवर अन्याय. राऊतांचं ट्विट. पालिका कर्मचारी हातगाड्यांवर कारवाई करत असल्याचा व्हिडिओ. राऊतांकडून ट्विट. तर कारवाई पालिका प्रशासनानं केली. महापौर समीर राजूरकरांचं प्रत्युत्तर. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये गटनेतेपदासाठी रस्सीखेच. गटनेतेपदी त्र्यंबक तुपे की किशोर नागरे याचा निर्णय मुंबईमध्ये होणार. समर्थकांची वर्णी लावण्यासाठी संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळांकडून लॉबी. माणिकराव कोकाटेंच्या अर्जावर होणारी सुनावणी पुढे ढकलली. सदनिका घोटाळा प्रकरणी पुढील आठवड्यामध्ये सुप्रीम कोर्टात सुनावणी. कोकाटेंना मंत्रिपद किंवा लाभाचं पद स्वीकारण्यास मनाई कायम. पुण्यामध्ये काल झालेल्या दगडफेकीमध्ये जखमी झालेल्या कार्यकर्त्याला हर्षवर्धन सपकाळांचा फोन. जखमी कार्यकर्ता बंटी सातपुतेंची सपकाळांकडून विचारपूस. तर पोलीस आयुक्त कार्यालयावर काँग्रेस मोर्चा काढणार. सपकाळांची माहिती. काँग्रेस आणि समविचारी पक्ष मिळून पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढणार. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोर्चा काढणार. काँग्रेसच्या मोहन जोशींची माहिती. हर्षवर्धन सपकाळांना पुण्यामध्ये पाऊल ठेवू देणार नाही. काँग्रेसचे लोक भाग्यवान. त्यांना अकलेचे तारे तोडणारा प्रदेशाध्यक्ष मिळालाय. हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटेंची प्रतिक्रिया. काँग्रेस पुणे पोलिसांच्या विरोधात हायकोर्टात जाणार. पोलिसांनी परवानगी दिली नसती तर आंदोलन झालं नसतं. पोलिसांकडून पक्षपातीपणा. महापौरांचंही नाव जाणून बुजून वगळलं. काँग्रेसच्या प्रशांत जगतापांचा आरोप. पक्ष कार्यालयाच्या बाहेर आणि राजकीय नेत्यांच्या निवासाबाहेर यापुढे आंदोलनाला परवानगी नाही. पुण्यातील कालच्या राड्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतच 5 ते 6 लोक भाजपचे. बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीत राहूनच त्यांना राष्ट्रवादीला कमी करायचंय. राष्ट्रवादीमध्ये राहणार आणि गुण गाणार. भाजपचे बच्चू कडूंचा निशाणा. भाजप उमेदवारांना विजयी करण्यासाठी बाळा भेगडेंनी 25 लाख रुपये घेतले. ईव्हीएम हॅक करू असं सांगून पैसे घेतले. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचा गंभीर आरोप. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमय्या आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक वाद. पत्रकारांनी केलेल्या प्रतिप्रश्नावर सोमय्या भडकले. प्रश्नांना उत्तर न देता सोमय्यांनी पत्रकार परिषद गुंडाळली. चंद्रपुरात मनपामध्ये भाजपची सत्ता. मात्र स्थायी समिती सदस्यांची निवड रखडली. निवडणूक रखडल्यानं मनपा वर्तुळात सस्पेन्स. भाजप पराभवाला घाबरत असल्याचा विरोधकांचा आरोप. सांगली जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचा अध्यक्ष होणार. 6 वर्ष प्रत्येक पक्षाच्या नेत्याला अध्यक्षपद मिळणार. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्तेवरून महायुतीमध्ये नाराजीच्या चर्चा. जिवंत माणसं एकत्र असतील तर भांडणं होतात. मुख्यमंत्री वाद सोडवतील. चंद्रकांत पाटलांची माहिती. आसावरी जगदाळेंना सरकारी नोकरी देण्याबाबत हालचाली. आसावरी ही पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळेंची मुलगी. आसावरीला पर्याय देण्यात आलेल्या विद्यापीठाशी फडणवीसांनी स्वतः संवाद साधला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे मनपा आयुक्तांना फोन. आसावरी जगदाळेंना शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याच्या सूचना. पुणे महानगरपालिकेमध्ये सामावून घेण्याच्या सूचना. भारत अमेरिका ट्रेड डील विरोधात ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर उतरणार. 26 तारखेला अकोल्यामध्ये 36 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन होणार. आमदार नितीन देशमुख यांची माहिती. व्यापार करारामुळे शेतमालाचे भाव घसरले. नितीन देशमुखांचा आरोप. धाराशिवमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग. उमरग्यातील 2 अपक्ष. जिल्हा परिषद सदस्य भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांच्या गटात. तर सहलीवर गेलेल्या भाजप उमेदवारांचा कोकणातील मुक्काम कर्नाटकात हलवला. रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद गटनेतेपदी अजय बिरवटकर यांची निवड. अजय बिरवटकर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मेहुणे. भाजपला खासदार निवडून आणायचे असतील तर निधी द्यावा लागेल. अन्यथा निवडणुकीमध्ये मदत करणार नाही. शिंदेच्या शिवसेनेच्या संजय कोकाटेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा. शिंदेच्या शिवसेनेकडून व्यंगचित्राच्या माध्यमातून गणेश नाईकांवर टीका. व्यंगचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल. गणेश नाईकांकडून शिंदेंवर सतत होणाऱ्या टीकेनंतर शिवसेनेनं डिवचलं. महसूल मंत्री बावनकुळेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. नागपुरातील सर्वात उंच 161 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीचं जूनमध्ये लोकार्पण होणार. कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी बावनकुळेंकडून शहांची भेट.
प्रकाश आंबेडकरांचा मोदींविरोधातील देशव्यापी आंदोलनासाठी प्रस्ताव. मोदींविरोधात आंदोलनाच्या प्रस्तावाला काँग्रेसकडून प्रतिसाद नाही. प्रकाश आंबेडकरांची ट्विट करत माहिती. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील 118 सदनिकांची नोंदणी उद्या सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार. प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य या तत्वावर सदनिका विकल्या जाणार. सदनिका निश्चितीनंतर 48 तासामध्ये सदनिकेच्या किमतीच्या 10% रक्कम भरावी लागणार. मुंबई पालिकेच्या सभागृहातील पुतळ्यांची पुनर्रचना करण्यात येणार. महापौर ऋतू तावडेंचं महासभेत निवेदन. जुन्या रचनेमध्ये बदल करून ती अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न. चिमग्यासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या कोकणवासियांसाठी 1410 अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडल्या जाणार. मुंबई रत्नागिरी मुंबई आणि मुंबई चिपळूण मुंबईसह इतर मार्गांवर विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार. सीपीआरओ स्वप्नील नीला यांची माहिती. बनावट भरती जाहिरात प्रकरणी नागपूर पालिकेची पोलिसात तक्रार. काही समाजकंटकांकडून बनावट जाहिरात देऊन तरुणांची फसवणूक. सोशल मीडियावरील जाहिरातींवर विश्वास न ठेवण्याचं पालिकेचं आवाहन. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामधल्या चांडोलीमध्ये ग्रामस्थांचं उपोषण. चांडोली गावातील सौर ऊर्जा प्रकल्पावरून वादंग. सौर प्रकल्प उभारणारी कंपनी अनधिकृत अतिक्रमण करत असल्याचा आरोप. नाशिकच्या चनकापूर धरणातून अचानक पाण्याचा विसर्ग. नागरिकांमध्ये पळापळ. 3 दुचाकी पाण्यामध्ये वाहून गेल्या. नागरिकांकडून चौकशीची मागणी. सोलापुरात खरबूज उत्पादक शेतकरी आक्रमक. खरबुजाची बोगस बियाणं विक्री केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. खरबुजाचा पीक वाया गेल्याची शेतकऱ्यांची तक्रार. बियाणं तयार करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अहिल्यानगरमध्ये पोलिसांनी गुंडांची धिंड काढली. गुंडांची दहशत मोडून काढण्यासाठी धिंड. गोळीबार प्रकरणातील आरोपींची राज चेंबर परिसरात धिंड. सोलापूरच्या करवळ्यामध्ये ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या आरोपीला अटक. एका आरोपीला अटक, दुसरा आरोपी फरार. अटक केलेल्या आरोपीकडून 1,23,400 रुपये किमतीचे ड्रग्ज. यामध्ये फार्मसीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या. श्याम पाटील असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव. प्राचार्यांनी सर्वांसमोर मारहाण केल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख. धुळ्यातील शिरपूरमधील तरडी गावामध्ये बिहारी मजुराकडून महिलेचा विनयभंग. एका शैक्षणिक संस्थेच्या बांधकामासाठी आलेल्या बिहारी मजुराचं कृत्य. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांकडून रडा. संबंधित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात. मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड आणि चर्नी रोड स्थानकामध्ये लवकरच सरकते चिन्हे होणार. प्रवासी आणि पादचाऱ्यांसाठी अतिक्रमण हटून रस्ते मोकळे करणार. मंत्री लोढांकडून पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक प्रदीप कुमार यांची भेट. रायगड किल्ल्यावरील रोपवे 23 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार. 1 मार्चपासून रोपवे सेवा पुन्हा नियमितपणे सुरू होणार. वार्षिक तांत्रिक देखभालीसाठी रोपवे बंद राहणार. धुळे पालिकेतर्फे आता शहरामध्ये नळांना वॉटर मीटर बसवण्यात येणार. पाणी बचत, पाण्याचा कर नियमित वसूल व्हावा यासाठी पालिकेचा निर्णय. पहिल्या टप्प्यामध्ये 15,000 वॉटर मीटर बसवणार. नंदुरबारमधील नवापूरमध्ये शाळा परिसरात धुमाकूळ घालणारा वानर अखेर जेरबंद. TV9 मराठीच्या बातमीनंतर वन विभागाची तत्काळ कारवाई. नंदुरबारमध्ये 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान तोरणमाळ महोत्सवाचं आयोजन. आदिवासी कला संस्कृतीला व्यासपीठ आणि पर्यटकांची संख्या वाढवण्याचा उद्देश. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये मुदतबाह्य जिरा सोडा विक्री. साई एजन्सी किरकोळ विक्रेत्यांना मुदतबाह्य जिरा सोडा पुरवत असल्याची माहिती समोर. प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह. नागपुरात बाईक टॅक्सीच्या विरोधात आरटीओकडून मोठी कारवाई. बाईक टॅक्सी चालवण्यासाठी लागणारे ऑपरेटर लायसन्स रायडर्सकडे नसल्यानं कारवाई. आरटीओकडून कारवाईमध्ये 20 वाहनं जप्त. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाचे दर घसरल्यानं शेतकरी चिंतेत. गेल्या आठवड्याभरामध्ये प्रति क्विंटल मागे तब्बल 900 रुपयांची घसरण. योग्य दर नसल्यामुळे यंदाचा कापूस हंगाम 2 महिने आधीच संपण्याची शक्यता. इतर मागास बहुजन कल्याण खात्याअंतर्गत 100 विद्यार्थ्यांना इस्रोची भेट घडवली. निवासी शाळेमधल्या मुलांसाठी हा प्रथमच विमान प्रवास. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी मांडल्या विविध समस्या. नागरिकांकडून 350 पेक्षा जास्त निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी वानमथी सी, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन आदींची उपस्थिती. पुण्याच्या आंबेगावमधील देवगावमध्ये जमिनीच्या वादातून भावानं शेतीवर रोटावेटर फिरवले. हाताशी आलेलं पीक गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. याबाबत तक्रार करूनही न्याय मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल. महाशिवरात्रीला कोकणातून 100 आंब्यांच्या पेट्या नवी मुंबई एपीएमसीमध्ये दाखल. थंडी रोगांमुळे आंब्याच्या उत्पादनामध्ये घट. लहान आंबा प्रति डझन 1,500 तर मोठ्या आंब्याला 2,500 रुपये दर. मे महिन्यामध्ये आवक वाढण्याची शक्यता. भंडाऱ्यामध्ये शासकीय धान खरेदी केंद्राची मर्यादा पूर्ण. मात्र अद्यापही 17% शेतकरी विक्रीपासून वंचित. घरात धान साठवून ठेवल्यानं गुणवत्ता खालावण्याची भीती. खरेदी तातडीनं सुरू करून केंद्रांची मर्यादा वाढवावी शेतकऱ्यांची मागणी. नागपूरच्या मोवाड नगर परिषदेमध्ये विनापरवानगी वृक्षतोड केल्याचा प्रकार उघड. झाडं तोडून विक्रीसाठी नेली जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. जाब विचारल्यानंतर नगराध्यक्षांच्या सांगण्यावरून झाडं तोडल्याचा ठेकेदाराचा दावा. तहसील कार्यालयाच्या इमारतीचं लवकरच उद्घाटन होईल. मंत्री पंकज भोयर यांची माहिती. तहसील कार्यालयाची इमारत पूर्ण तयार झाली असल्याची माहिती.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर विरोधी पक्षांकडून अविश्वास ठराव दाखल. बिर्लांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर 9 मार्चला चर्चेनंतर मतदान होणार. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांची माहिती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा बँक ऑफ महाराष्ट्राला दणका. 32.5 लाख रुपयांचा दंड ठोठावला. बँकिंग नियमन कायद्याचं पालन न केल्यानं दंडात्मक कारवाई. मंगळवारचं सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. खगोल अभ्यासक सोमण यांची माहिती. हे सूर्यग्रहण दक्षिण गोलार्धामधील अंटार्क्टिका, अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर आणि हिंदी महासागर इथून दिसणार. अभिनेता राजपाल यादवला दिल्ली उच्च न्यायालयाकडून 18 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर. तक्रारदाराच्या खात्यामध्ये 1.5 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले होते. राजपाल यादवच्या वकिलाकडून सुनावणी दरम्यान युक्तिवाद. 2017 मधील एका प्रकरणासंदर्भात अभिनेत्री अमिषा पटेलला कोर्टाचं अल्टिमेटम. आर्थिक फसवणूक प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी. मुरादाबादच्या न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी.